सहकार क्षेत्रामध्ये जगाच्या नकाशावर ज्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे ते आदरणीय राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी यांना आदरणीय भाऊंना शुभेच्छा देण्याची विनंती या ठिकाणी करतोय. आदरणीय राधेश्यामजी चांडक. आमचे स्नेही तळागावचे माजी आमदार सन्मान्य कृष्णराव जिगळे साहेब यांच्या अमृत महोत्सवी निमित्ताच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावरील सर्वच आदरणीय आणि मंचावर इतके लोक उपस्थित सगळ्यांचे नाव घेणे शक्य नाही आणि सातपुडा कृषी महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी जिगळे साहेबांच्या कुटुंबातील सर्व सभासद या ठिकाणी जिगळे साहेबांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या जगामध्ये दररोज 85,000 लोक जन्म घेतात आणि 65,000 लोक मरतात. यापैकी 64,900 लोक केव्हा मरतात, कसे मरतात कोणाला माहीत सुद्धा नाही. 100 लोक असे असतात जगामध्ये की ज्यांची गावामध्ये, गल्लीमध्ये, जिल्ह्यामध्ये कुठेतरी नोंद घेतली जाते आणि असे कोण लोक असतात की जे समाजासाठी जगतात, समाजासाठी खूप काही करतात. आपल्याला आपल्या आजोबाची वडिलांची सुद्धा जन्मतारीख आठवत नाही, शेजाऱ्यांना सुद्धा आपल्या वडिलांची जन्मतारीख माहीत नसते, कारण की आपण फक्त आपल्या कुटुंबासाठी जगलो. लाखो रुपये कमवले, कोट्यावधी रुपये बँकेमध्ये ठेवले, समाजाच्या काही कामाचे नाही, आलो आणि निघून गेलो. लोक देवाकडे जातात, देवाला सुख समृद्धी ऐश्वर्य मागतात. जे लोक असं मागतात त्यांच्या जीवनाला काही अर्थ नाही. त्यांचं आत्मचिंतन लिहायचं काम पडतं, जास्तीत जास्त 2 पानात त्यांचं आत्मचिंतन पूर्ण लिहिलं जाईल. देवाला जर मागायचं असेल तर देवामध्ये आयुष्याला संघर्ष मागा. संघर्ष शिवाजी महाराजांनी मागितला, प्रभू रामचंद्रांनी मागितला, म्हणून यांचे इतके मोठे मोठे ग्रंथ तयार झाले. जेव्हा ईश्वराला मागायचं असेल आयुष्यात संघर्ष मागा, तरच आपल्या जन्म घेण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे. भाऊ तसेच जगले, इतक्या लोकांना रोजगार दिला, इतक्या लोकांना शिक्षण दिलं. लांबून आंध्र प्रदेश कुठले विद्यार्थी या ठिकाणी नेहमी शिकायला असायचे इतक्या ग्रामीण भागामध्ये, आणि आज या ठिकाणी त्या लोकांचं सगळं भविष्य उज्ज्वल झालं. या ठिकाणी या निमित्ताने कृषी परिषद भरवलं गेलं. सगळे लोक शेतीच्या बाबतीमध्ये नवीन पिढी येणारा कंटाळा करते, पण बंधूंनो येणारा काळ 100% हा पूर्ण शेतीचा आहे. कुठल्याही लायब्ररीमध्ये जमीन तयार होऊ शकत नाही आणि धान्य तयार होऊ शकत नाही. जगामध्ये बऱ्याच गोष्टींच्या डुप्लिकेट वस्तू तयार झाल्या, पण जमीन तयार होऊ शकत नाही आणि धान्य पण तयार होऊ शकत नाही. लोकसंख्या वाढत आहे, MIDC रस्त्यामध्ये दिवसेंदिवस जमीन कमी होत आहे. येणारा काळ हा पूर्ण शेतीचा आहे. तर या ठिकाणी अजून जास्तीत जास्त कशी आपल्याला प्रगती करता येईल, शेतीमध्ये काय काय नवीन ज्ञान देता येईल. कारण की आपण परदेशामध्ये पाहतो की ज्यांच्याकडे 500-1000 एकर जमीन आहे त्यांच्याकडे फक्त 4 लोक कामावरती असतात. आपल्या इथे कितीतरी बाया, कितीतरी माणसं कामं असतात. अतिशय आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी अशा प्रकारचं तंत्रभाव आपण या ठिकाणी आणावं आणि लोकांना शेती करण्यासाठी प्रवृत्त करावं. कारण येणारा काळ हा पूर्णपणे शेतीचा आहे. कारण की आपल्याला जर 70-72चा काळ वाटत असेल, आपण त्या काळामध्ये 60 कोटी लोकसंख्या असताना धान्य इम्पोर्ट करत होतो. मिलो गहू आपण खाल्लेला आहे, आणि आज 140 कोटी लोकसंख्या असताना आपण देशामध्ये जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर धान्य निर्यात करणारा देश आहे आपला. इतकी क्रांती 72मध्ये सन्माननीय स्वर्गीय वसंतराव नाईकांनी क्रांती सुरू केली. ती क्रांती आज इथपर्यंत आलेली आहे. आज आपला देश धान्य निर्यात करू शकतो. याहीपेक्षा त्या मंचावर सगळ्या लोकांना विनंती करेल की येणाऱ्या 2 वर्षामध्ये जिगाव धरण होणार आहे. जिगाव धरणावर ते कमीत कमी 5 साखर कारखाने जाऊ शकतात. जर हे 5 साखर कारखाने सुरू झाले तर या भागातला कायापार होऊन जाईल. सोलापूरचं जे धरण आहे, उजनी धरण, या धरणाच्या बॅक वॉटरमध्ये 4-5 कारखाने भागावर येऊ शकतात. आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. आम्ही आपल्या सोबत राहू आणि 1-2 कारखाने जरी भाऊ आपण या ठिकाणी उभारावे, त्यामुळे या भागामध्ये एक प्रकारची हरित क्रांती येईल. आणि ऊसाशिवाय कुठली आर्थिक क्रांती होऊ शकत नाही, हरित क्रांती होऊ शकत नाही. तर मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजे खरं आणि मला सांगायचा उद्देश हा की आज जर आपण खरोखर या ठिकाणी 1-2 कारखाने जरी उभारले तर खूप सुंदर असा हा भाग होऊन जाईल. या ठिकाणी आता रेल्वे जात आहे, नॅशनल हायवे जात आहे. येणारा काळ पूर्ण या भागासाठी फार चांगला आहे. या निमित्ताने परत आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण 100 वर्ष जगावं. त्या कार्यक्रमाला मी पण हजर असावं. कारण की 6 महिन्यापूर्वी माझा पण झाला, 6 महिन्यापूर्वी माझा 75वा वाढदिवस साजरा झाला. तर आपण दोघं परत 15वा साजरा करू. मी पण आपल्या कार्यक्रमाला, आपण माझ्या कार्यक्रमाला जावं.
खूप खूप धन्यवाद. जय सरकार. धन्यवाद आदरणीय भाईजी. काही शतक महोत्सवी कार्यक्रमाला आपण सगळे हजर राहू. टाळ्यांच्या गजरात आपण आदरणीय भाईजींना आणि सन्माननीय भाऊंना शुभेच्छा देऊन मी यानंतर बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आणि माजी आमदार माननीय राहुल भाऊ बोंद्रे यांना विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय भाऊंना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. सन्माननीय राहुल भाऊ बोंद्रे. जमिनीचं वैशिष्ट्य असं आहे लगेच ड्रिपवर केलं ना पूर्ण कॅनल नाही केलं. माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते आदरणीय कृष्णभाऊ इंगळे यांचा 85वा वाढदिवस, त्यांचा अमृत महोत्सव. आणि या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने इथे मंचावर उपस्थित असलेले आदरणीय वासनिक साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा, भाईजी पासून शंभू पासून इथे आमचे साजिद भाई पासून मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर कार्यक्रमासाठी भाऊंना लाख मुलाच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित असलेले सर्व, त्यांच्यावर प्रेम करणारे, या परिवारावर प्रेम करणारे सर्व बंधूंनो, भगिनींनो आणि माझ्या युवा मित्रांनो, घाटाखालचा हा जो भाग आहे, हा भाग अत्यंत महत्वाचा असा भाग. बुलढाणा जिल्ह्याचे 2 भाग, एक घाटावर आणि दुसरा हा घाटाखाली. तर या घाटाखालच्या भागामध्ये